प्रभात पतपेढीचे चेअरमन ज्ञानोबा मोरे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या पतपेढीनं 2 वर्षांपूर्वी पुढाकार घेतला. पतपेढीनं बंद पडलेल्या तेरणा कारखान्याचं गोदाम वार्षिक 2 लाख रुपये भाड्याने घेतलं. गोदामात फक्त 5 रुपये प्रति महिना प्रति क्विंटल दरानं शेतकऱ्यांना भाव मिळेपर्यंत शेतमाल ठेवता येतो. तसं पाहिलं तर या योजनेमध्ये पतसंस्थेचा फायदा आम्ही डोळ्यासमोर ठेवलाच नव्हता आणि शेतकऱ्याचं काहीतरी हित करता येऊ शकेल का, शेतकऱ्याला त्याच्या गरजेला काही पडता येईल का, असंच आम्ही ठरवलं होतं की या निमित्तानं ज्या शेतकरी आमच्याकडे ठेवी ठेवत नव्हते किंवा कर्जासाठी येत नव्हते ते देखील आमचे सभासद होऊ लागले आणि या पतसंस्थेमध्ये ते सहभागी व्हायला लागले. तारण योजनेमुळे शेतकऱ्यांची शेतमाल साठवण्याची चिंता मिटली. पतपेढीनं स्वतःची पदरमोड करून विमाही काढलाय. शेतकऱ्यांना हमालीचे 15 रुपये, 6 महिन्याचं प्रति क्विंटल भाडं 30 रुपये आणि उचल घेतली तर 161 रुपये व्याज भरावं लागतं. असं पोत्यामागे 250 रुपये वजा केले तरी 6 महिन्याचे प्रति क्विंटल 800 रुपयाचा फायदा होतोच. प्रभातनं जो शेतमाल तारण योजना ही जी उपक्रम चालू केलेला आहे, या उपक्रमामुळे एवढाच फायदा झाला की सध्या कंडिशनला जो सोयाबीनचे भाव पाडले जातात व्यापाऱ्याकडनं आणि तेच भाव 2-3 महिन्यांनी तेच व्यापारी आजच्या भावापेक्षा 1000 रुपये 2000 रुपये अशा पद्धतीने वाढवून जो भाव त्यांना स्वतः नफा मिळवतात तो या संस्थेकडे ठेवल्यानंतर इथं आपल्याला आज कंडिशनला 2 ते 2500 रुपये भेटले जातात ॲडव्हान्स म्हणून आणि तेच ॲडव्हान्स वजा जाता परत आपल्याला 2 ते 2500 रुपये आणखीन दुसरे मिळतात. हे सर्वात मोठा फायदा हाच की जो वाढीव भाव मिळणार आहे तो वाढीव भाव प्रभातमुळे आपल्याला सहजासहजी मिळवू शकतो आपण. यावर्षी 71 शेतकऱ्यांनी 4000 क्विंटल धान्य गोदामात जमा केलंय. शेतकऱ्यांची काळजी वाहणाऱ्या तारण योजनेमुळे पतपेढीचे सभासदही वाढू लागलेत. शेतकऱ्यांना अशा पूरक योजनांची सर्वांकडून साथ मिळाली तर शेतकरी फक्त ऊसाच्या मागे धावणार नाहीत. राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद.